विश्वास ठेवता येणार नाही त्याच्यावर? नाही नाही, भाजप कुणालाही संपू शकत नाही. सगळ्या मित्रांना सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष भाजप आहे. नरेंद्र मोदी साहेबांचं काम अतिशय चांगलं आहे. शहा साहेबांचं काम अतिशय चांगलं आहे. मग राम मंदिर असू दे, 370 कलम असू देत, चंद्रावती पाठवलेलं यान असू देत, देशामध्ये संबंध जगामध्ये आर्थिक व्यवस्था 5व्या नंबरला आणण्याचं काम असू देत, आणि मग अतिशय सुंदर असं काम त्यांचं चाललंय. भविष्यामध्ये नरेंद्र मोदी सारखेच पंतप्रधान हवेत अशी आमची ठाम भूमिका आहे. बारामतीच्या जागेवरून त्यांची न्याय यात्रा मुंबईमध्ये येते. इंडिया आघाडीची महत्वाची सभा काय शिल्लक आहे? काय शिल्लक आहे हो? काँग्रेसमध्ये काय शिल्लक आहे आम्हाला सांगा. काय शिल्लक झालंय? एक तो वळवी होता, तो पण आता आलाय. तो आता काँग्रेसची वळवळ बंद होऊन जाईल. मुंबईमधले सगळे पुढे आले की काँग्रेसचे शिल्लक काय आता? बारामती आणि कल्याणच्या जागेवरून शिवाजी पार्क शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. इथे आता राहुल गांधींची सभा हे बघा, राहुल गांधींच्या सभेमध्ये स्टेजवर उद्धव ठाकरे हे देखील त्या स्टेजवर. अरे उद्धव ठाकरेंना जनाची पण नाही आणि मनाची नाही. ज्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं काँग्रेससोबत जाण्याची वेळ ज्या दिवशी माझ्यावरती येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान बंद करून टाकीन. त्या काँग्रेसच्या जाऊन मांडीवर बसतायत, त्या काँग्रेसच्या सभेत जात आहेत, त्यांचा मुलगा राहुल गांधींच्या मिठी मारतायत. तर यांना जनाची पण नाही, मनाची नाही. आपल्या बापानं काय केलं, बाळासाहेबांनी काय केलं, त्यांच्या आत्म्याला शांती लागेल काय, यांना काही नाही. बारामती आणि कल्याणच्या जागेवरून अजित पवार आणि काही वाद होणार नाहीत. शिवसेनेनं आम्ही बोलू, त्यांना समजावून सांगू. मीडियाला कुठेही अधिक मसाला मिळेल असं काम होणार नाही. तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. ते सगळं आम्ही मिटून टाकू. पाडायची भाषा करते राष्ट्रवादी. कोण पाडत नाही हो, कोण पाडत नाही. हिम्मत नाही कोणाची पाडायची. सर हिंदी में मैं आपसे जानना चाहूंगा कि उद्धव ठाकरे कोकण का दौरा कर रहे हैं, किस तरीके से देखो, उद्धव ठाकरे को कोकण का दौरा करने का कोई भी अधिकार नहीं है.